थँक्यू. वेलकम. मग आता हे सगळं तुम्ही एकट्या करणार? करेन की, त्यात काय एवढं. मग मला तुम्हाला मदत करू द्या. अहो काय नाही 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 वगैरे म्हणायचंच नाहीये. आणि मी आता चांगला स्वयंपाक करतोय सिद्ध झालंय. आणि तुम्ही जेवढं सांगाल तेवढंच मी करीन, म्हणजे पदार्थ बिघडणार नाही. ठीक आहे? आणि तुमच्या झोपेचं काय? माझ्या झोपेचं खोबरं म्हणजे खोबरं किसू का असं विचारायचं होतं मला. गप्प बसा. कळलं मला. तुम्ही जा बरं झोपा. तुम्हाला उद्या सकाळी ऑफिस आहे. तुमचंही ऑफिस आहे, त्यामुळे दोघांनी मिळून जर आपण काम केलं ना तर लवकर संपेल. अहो पण निदान तुम्ही तरी वेळेत झोपा ना, माझ्यामुळे तुमचंही जागरण होणार. मग काय झालं स्वानंदी? राजवाडे. स्वानंदी, मला आता इथे किचन मध्ये तुमच्या बरोबर राहायचंय. तसंही मला बेडरूम मध्ये एकट्याला बोर होतं. नाहीच ऐकणार आहात तुम्ही ना. नाही. चला आता सांगा पटपट काय करू मी? बरं तुम्ही आता ही कणिक मळायला घेता का? हो हो, का नाही. आणि नेहमीपेक्षा थोडी घट्ट मळायची आहे ती. पाणी कमी घाला. होय. मी पूर्णाचं करायला घेऊ? प्लीज. पण आजची डिनर डेट बाकी कमाल होती. तुमची पाककला बघून बाकी भारावून गेले मी. थँक्स टू आजी, द ग्रेट आजी. मी ना असं ठरवलं की आजीच्या पारंपरिक रेसिपीचं पुस्तक काढायचं आणि त्या प्रत्येक पदार्थाशी निगडीत काही गोष्टी, म्हणजे हा पदार्थ अमुक दिवशीच का करायचा असतो वगैरे वगैरे वगैरे. आजीकडे तर काय गोष्टी पण असतात भरपूर. मजा येते ऐकायला. त्याआधी मी शिकून घेते आहे आजींकडनं सगळं नीट. कारण तुमच्या सगळ्या व्यापांवरून तुम्ही पुस्तक काढणार म्हणजे त्याला अजून बरीच वर्ष जातील. चॅलेंज करताय? आता लगेच हेच काम मी हातात घेतो. ओके. हे प्रेमाचं ओके आहे. ओके. मग ओके. ती छान रोमॅन्स करत काम करतात ना दोघं. सुश, तू किती भोळी आहेस, किती इनोसेंट आहेस तू. तू विसरलीस का तू लग्न होऊन जेव्हा पहिल्यांदा घरी आली होतीस तेव्हा याच तुझ्या ताईने तुझ्या थोबाडीत मारलं होतं. विसरलीस? आणि तुझं रिसेप्शन कसं स्पॉइल केलं. सगळ्या लोकांसमोर तुझा इन्सल्ट केला होता. तू राग काढण्यासाठी सुशला हा ड्रेस दिलायस. तू हे सगळं मुद्दाम केलंस मला सगळ्यांसमोर असं तोंडावर पाडण्यासाठी. हा कसला राग काढतेस माझ्यावर.